नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच महाराष्ट्र शासनानं जम्बो पोलीस भरती याची घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की पोलीस भरतीमधील जी काही पदं रिक्त आहेत ती भरून घेणार आहेत. आणि आपण आत्ताच बघतो की लॉकडाऊनमध्ये पोलिसांची भूमिका ही किती महत्त्वाची आहे सध्या. तर पोलीस भरती ही नक्कीच होईल. तर तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. आणि या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्न जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित करा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 1 रुपयाची नोट पुढीलपैकी कोण छापते? पर्याय आहेत RBI, संसद, अर्थ मंत्रालय, नीती आयोग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अर्थ मंत्रालय. प्रश्न क्रमांक 2. प्रसिद्ध वेरूळ येथील कैलास मंदिराची निर्मिती कोणी केली? पर्याय आहेत सातवाहन, सुंग, राष्ट्रकूट, गुप्त. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सातवाहन. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेत न्यायव्यवस्थेची तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली? अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, अमेरिका. प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी कोणते एक कॉम्प्युटरचे माहिती साठवण्याचे साधन आहे? मॉनिटर, माऊस, हार्ड डिस्क यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक हार्ड डिस्क. प्रश्न क्रमांक 5. झिका विषाणू कोणत्या मच्छरामुळे पसरतो? एडिस इजिप्ती, ॲनाफिलिस, क्ल्यूलेस यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, एडिस इजिप्ती. प्रश्न क्रमांक 6. वाफ थंड केल्यानंतर वाफेचे रूपांतर थेंबात होते यास काय म्हणतात? संघनन, ध्रुवीभवन, स्वप्लवन, बाष्पीभवन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, संघनन. वाफ थंड केल्यानंतर वाफेचे रूपांतर हे थेंबात होते. प्रश्न क्रमांक 7. पृथ्वीवर वस्तूचे वजन कोणत्या ठिकाणी जास्त जाणवेल? ध्रुवावर, विषुववृत्तावर, उंचीवर, पृथ्वीची खोली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, ध्रुवावर. पृथ्वीच्या वस्तूचे वजन हे त्या ठिकाणी जास्त जाणवेल. प्रश्न क्रमांक 8. कुंडलिका नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा, कृष्णा, गोदावरी, पूर्णा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, गोदावरी. प्रश्न क्रमांक 9. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॅश डॅश. पर्याय आहेत न्यायमूर्ती रानडे, गवा जोशी, फिरोज शाह मेहता, नाना शंकरशेठ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, नाना शंकरशेठ. प्रश्न क्रमांक 10. कोणती नदी महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते? पर्याय आहेत भीमा, कृष्णा, गोदावरी, पूर्णा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, गोदावरी. प्रश्न क्रमांक 11. हडप्पा संस्कृतीचे अवशेष भारतात कोठे सापडले? पर्याय आहेत लोथल, अलाहाबाद, सुरत, विजयवाडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, लोथल. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या गव्हर्नरने दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली होती? पर्याय आहेत लॉर्ड वेल्सी, वॉरन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, वॉरन हेस्टिंग. प्रश्न क्रमांक 13. पहिल्या पंचवार्षिक योजनेत डॅश डॅश येथे रेल्वे इंजिन निर्मिती कारखाना सुरू केला होता.
पर्याय आहेत पेरांबर, जबलपूर, चित्तरंजन, अलाहाबाद. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, चित्तरंजन. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या कलमामध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली? पर्याय आहेत कलम 243 कलम 243 कलम 143 कलम 143 तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कलम 143 प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा, गोदावरी, सिंधू, कृष्णा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, गोदावरी. प्रश्न क्रमांक 16. अशोक मेहता कोणत्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते? पर्याय आहे 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 4थ्या. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिली मनपा कोठे स्थापन करण्यात आली? पर्याय आहेत कोलकाता, मुंबई, मद्रास, आग्रा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, मद्रास. प्रश्न क्रमांक 18. भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, दुसरी पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 19. भारताची सिलिकॉन व्हॅली हे कोणत्या शहरास म्हणतात? पर्याय आहेत बंगलोर, पुणे, हैदराबाद, मुंबई. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, बंगळूर. याला भारताची सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. अमरावती विभागात डॅश डॅश तालुके आहेत? 56, 50, 58, 64. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 56. प्रश्न क्रमांक 21. आंब्यामध्ये कोणते जीवनसत्व जास्त असते? जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व ड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, जीवनसत्व अ. प्रश्न क्रमांक 22. जयगड हा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, जालना. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 23. कृष्णा नदीची भारतातील लांबी किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 1400 किलोमीटर. ही कृष्णा नदीची भारतातील लांबी आहे. प्रश्न क्रमांक 24. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग, स्वामी दयानंद सरस्वती, लोकमान्य टिळक, महात्मा फुले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 25. डॅश डॅश या सरोवरास निसर्गाचा चमत्कार असे म्हणतात? पर्याय आहेत भंडारदरा, लोणार, ताडोबा, नाग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लोणार. हे जे सरोवर आहे त्याला निसर्गाचा चमत्कार असे म्हणतात. तसेच भंडारदरा हे जे आहे ते धरण आहे जे की प्रवरा नदीकाठी वसलेलं आहे. ताडोबा हे अभयारण्य आहे आणि नाग हे जे आहे ती ही नदी आहे जी की विदर्भामध्ये नागपूर या ठिकाणी वसलेली आहे. तर हेही लक्षात ठेवा. आपण जर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. आणि तुम्हाला जर असंच आमचे व्हिडिओज हवे असतील तर बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे न्यू व्हिडिओचे जे काही अपडेट्स असतील त्याचे नोटिफिकेशन्स भेटतील. तसेच या व्हिडिओची जी PDF फाईल आणि जी काही नोट्स आहे ती आमच्या वेबसाईटवरती www.officersonlineacademy.com याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. तसेच या वेबसाईटवर आम्ही दुसऱ्या स्पर्धा परीक्षांचे इतर विषयांचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्या प्लेलिस्ट त्याच्या बनवलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही सर्व विषयांच्या प्लेलिस्ट देखील बघू शकतात.
तसेच मागील प्रश्नसंच आणि जे काही पुढील सराव प्रश्नसंच घेतले गेले आहेत त्याच्या ज्या PDF फाईल्सच्या लिंक आहेत त्या आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.